नेहमीची भेंडी भाजी खाऊन कंटाळला असाल तर नक्की आमच्या गावाकडच्या पद्धतीने गावरान पद्धतीने बनवलेली मसाला भेंडी एकदा ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। तर आजची रेसिपी आहे मसाला भेंडी। या रेसिपी मध्ये मी तुम्हाला आमच्या गावाकडच्या पद्धतीने मसाला भेंडी बनवून दाखवणार आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी आपण कवळ्या भेंड्या घ्यायच्यात आणि इथे मी पाव किलो अशा कवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत। जास्त मोठ्या भेंड्या असतील तर त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि बघा भेंडीला अशी मध्ये चीर देऊन घ्यायची आहे। आता आपण याचा मसाला बनवूया। त्यासाठी मी इथं कढईमध्ये एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मंद गॅसवर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। आणि हे बघा 5-7 मिनिटं मंद गॅसवर भाजले, त्याची साल ही सहज निघते आणि हलकेसे सोनेरी झालेत। आता हे काढून घ्यायचे। नंतर याच कढईमध्ये 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ देखील मंद गॅसवर छान हलके आणि त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजल्यानंतर इथं मी 3 ते 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि हा खीस देखील आपल्याला असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि 2-3 मिनिटं भाजल्यानंतर हा लगेच लालसर झाला। आता हा देखील आपण काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं घ्यायचं, भाजलेले तीळ घ्यायचे, याच्यामध्ये आपण 10-12 लसूण पाकळ्या घालायच्या, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आणि हे मी इथं अर्धा चमचा काळा तिखट मसाला घेतलाय घरचा। तुम्ही हवं तर कांदा लसूण मसाला देखील घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा धना पावडर घालायची, 1 चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही घालू शकता आणि इथे बघा अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि इथं अगदी थोडीशी साखर घालायची। मुलांच्या डब्यासाठी बनवत असाल तर साखर आणि लिंबाचा रस आवर्जून घाला, खूप छान चव येते। आणि आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि हे बघा मी मिक्सरला असं हे बारीक वाटून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे अगोदर घालायचे नाहीत, नाहीतर काय होतं ते फार बारीक वाटले जातात, त्यामुळं नंतर घालायचे आणि चालू बंद करून हे आपल्याला वाटून घ्यायचे। आणि हे बघा चालू बंद करत मी हे असं वाटून घेतले। ह्यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचे तुकडे असे राहिले पाहिजेत म्हणजे चव छान लागते। आणि आता हे आपण भेंडीमध्ये भरून घेऊया आणि या मसाल्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आणि कोथिंबीर सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आणि आता ही भेंडीमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। असा हलकासा दाब देऊन हा मसाला आपल्याला या पद्धतीने बघा, या पद्धतीने असं थोडा दाब देऊन असं व्यवस्थित असं सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा। आणि बघा याच पद्धतीने आता मी सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला भरून घेते। इथे बघा सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि आता इथं थोडा मसाला शिल्लक आहे, हा देखील आपण नंतर वापरणार आहोत। आता भाजी फोडणी घालण्यासाठी मी थोडंसं जरा जास्त तेल घ्यायचं ह्या मसाला भेंडीसाठी आणि तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी घालायची आणि यामध्ये ह्या भरलेल्या भेंड्या घालायच्या आणि या भेंड्या बघा ह्या फोडणीमध्येच आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्यात। आणि जो राहिलेला शिल्लक मसाला आहे तो आत्ताच आपण ह्याच्यामध्ये घालायचा नाही, नाहीतर काय होतं तो करपतो, हा आपण शेवटी घालणार आहोत। आणि ह्या भेंड्या बघा असं मंद गॅसवर मी चांगल्या ह्याच्यामध्ये परतून घेते आणि चांगल्या 4-5 मिनिटं ह्या भेंड्या मी चांगल्या फोडणीमध्ये परतून घेतलेल्या आहेत। आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम ही एकदम मंद ठेवायची आहे। आणि 5 मिनिटं झालेले आहेत आणि कवळ्या जर भेंड्या असतील ना तर अगदी 5 मिनिटात ही भेंड्या शिजतात। आणि इथे बघा 5 मिनिटात तर ही भेंडी अशी मऊ अशी शिजलेली आहे। आणि आता याच्यानंतर काय करायचं, जो आपलं शिल्लक राहिलेला मसाला होता तो आता आपण भेंडी शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचा आणि तो 2-3 मिनिटं आपल्याला चांगला मंद गॅसवर ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। डब्यासाठी बनवताय तर आदल्या दिवशी मसाला बनवून ठेवला तरी चालेल आणि ह्याच्यावरती बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालायची आणि छान अशी ही आपली मसाला भेंडी तयार आहे। ही भाजी तुम्ही गरम चपाती गरम भाकरी सोबत खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्याला देखील बनवू शकता। आणि अशी ही आपली गावरान पद्धतीने चमचमीत अशी मसाला भेंडी तयार आहे। तर कशी वाटली आजची मसाला भेंडीची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत। धन्यवाद।